एक चिली रेसिपी बनवण्यासाठी मी इथे हे 4 उकडलेले अंडी घेतलेली आहेत व ती अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत। आता आपल्याला ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत। त्यासाठी आपण सर्वप्रथम एक बॅटर तयार करून घेणार आहोत। बॅटर तयार करण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण हा अर्धा कप मैदा टाकूयात। नंतर आपण यामध्ये पाव कप हा कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत। नंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकते व पाव चमचा ही काळी मिरी पूड टाकूयात व आपल्याला ह्याचं एक असं थिक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। हे पहा, अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर आता आपण एगचे पीसेस फ्राय करून घेणार आहोत। आता आपण हे एक पीसेस या बॅटरमध्ये अशा पद्धतीने डीप करणार आहोत। हे पहा, व आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे। गॅस अगदी मध्यम आचेवरतीच ठेवलेला आहे मी। हे पहा, हे आपले पीसेस तळून झालेले आहेत। हे तळताना जरा सांभाळून तळा, कारण हे उडू शकतं अंगावरती। तर अशा पद्धतीने हे मी तळून घेतलेलं आहे। आता आपण हे टिश्यू पेपरवरती काढूयात व अशाच पद्धतीने मी सर्व पीसेस तळून, हे पहा, इथे मी सर्व हे पीसेस डीप फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण पुढील प्रोसिजर करूयात। इथे मी एक पॅन घेतलेला आहे व त्यामध्ये साधारण 1 चमचा मी हे ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या व थोडासा एक आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकूयात। त्याचबरोबर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या टाकूयात। हे आपण तेलावरती परतून घेणार आहोत। आता आपण यामध्ये इथे मी हा एक पातीचा कांदा घेतलेला आहे, तो टाकूयात। तो देखील आपण तेलावरती परतून घेणार आहोत। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आता हा कांदा आपला व्यवस्थित परतलेला आहे। आता मी यामध्ये ही एक शिमला मिरची टाकते। ही देखील आपण मिनिटभर तेलावरती परतून घेणार आहोत। शिमला मिरची देखील मी तेलावरती परतून घेतलेली आहे। आता मी यामध्ये हे पाव चमचा काळी मिरी पूड टाकते। आता मी यामध्ये 1 चमचा हा रेड चिली सॉस टाकते। त्याचबरोबर 1 चमचा हा मी सोया सॉस घेतलेला आहे। आपण हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊयात। आता मी यामध्ये इथे 1 चमचा मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं होतं व त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे पाणी टाकून मी ही अशा प्रकारे स्लरी तयार करून घेतलेली आहे। तर गॅस आपल्याला अगदी स्लो करून त्यामध्ये ही स्लरी टाकायची आहे। हे पहा, आपल्याला हे एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये हे जे एगचे पीसेस आपण मगाशी फ्राय करून घेतलेले होते,
ते टाकूयात. हे पहा, मी हे सर्व पीसेस यामध्ये टाकलेले आहेत व हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात. साधारण 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मी परतून घेतलेले आहे. आता आपण यावरती पातीचा कांदा टाकणार आहोत. वाह, मस्त. तर हे आपलं एक चिली तयार झालेलं आहे. आता आपण हे सर्व करूयात. तर तयार झालं आहे आपलं हे एक चिली. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील हिट करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.